its own car style. तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंगवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असाल. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क दिलेला आहे त्याला सिम्पली आपल्याला ते ॲड करून घ्यायचं आहे. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आपल्याला सिम्पली इथे कोपऱ्यात क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा उजवीकडे स्क्रोल करायचे. अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला ते एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून हे जे सॉन्ग असेल ते आपल्याला ते अशा प्रकारे एक्स्ट्रा करून घ्यायचे. मित्रांनो, सॉन्ग एक्स्ट्रा झाल्यानंतर इथून बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ते मित्रांनो बीट 2 येईल. मित्रांनो, त्यानंतर बीट 2 आल्यानंतर आपल्याला जे येते अशा प्रकारे आपल्याला त्या बीट 2 वरती आल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो पुन्हा इथे स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर असं बरोबर पुढे जायचे. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बीट 3 येईल. मित्रांनो, त्यानंतर पुन्हा स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढे जाऊन पुन्हा आपल्याला बीट 4 येईल. मित्रांनो, त्यानंतर पुन्हा आपल्याला स्प्लाइट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व बीट तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. बीट कट झाल्यानंतर ते आपल्याला फर्स्ट लेअरला क्लिक करून पुन्हा उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती क्लिक करायचे. तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड झाल्यानंतर त्याला 2 बटन अशा प्रकारे झूम करून पुढे ॲडजस्ट करून घ्यायचे. मित्रांनो, त्यानंतर जे आहे ते सर्व फोटो इथे तुम्हाला बीटनुसार ॲड करून घ्यायचे. मी सर्व फोटो इथे बीटनुसार ॲड करून घेतो. मित्रांनो, तर मित्रांनो, सर्व फोटो बीटनुसार ॲड झाल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे. याला ॲनिमेशन द्यायचे. त्यासाठी ॲनिमेशनवरती क्लिक करून कोंबोवरती जायचं. कोंबोवरती गेल्यानंतर इथून आपल्याला वाव अँड स्लाइड हाय पीट ॲड करून म्हणजे ड्युरेशन फुल ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर इथे आपल्याला स्वे आउट हाय पीट ॲड करून इथून हे जी ड्युरेशन मित्रांनो पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. इथे आपल्याला पेंडुलम 1 हाय पीट ॲड करून याचे ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला स्ट्रीच अँड डिस्टॉर्ट हाय पीट ॲड करून हे सुद्धा मित्रांनो ड्युरेशन आपल्याला फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. इन ॲनिमेशनवरती जाऊन इथे आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हाय पीट ॲड करून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे इथे स्विंग बॉटम हाय पीट ॲड करून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला रॉक वर्टिकली हाय पीट ॲड करून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो 0.5 सेकंड ठेवून इथून सिम्पली डन करून घ्यायचे. तर मित्रांनो, डन झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. आपल्याला जे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून आपल्याला डायमंड झूम हाय पीट इथे सिम्पली ॲड करून घ्यायचे. मित्रांनो, इथे लोड होईल. त्यानंतर आपल्याला खाली आपल्याला स्क्रोल करून अशा प्रकारे इथे डायमंड झूम हाय पीट भेटून जाईल. किंवा इथून तुम्ही जे ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये सुद्धा हाय पीट भेटून जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे त्यानंतर सिम्पली ॲड करून डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर याचे ड्युरेशन आपल्याला जे आहे अशा प्रकारे 4 सेकंदच्या थोडंसं पुढेपर्यंत जे फोटो असतील तितके ठेवून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला इंटेन्सिटी पूर्ण हाय करून फुल करून घ्यायचे. मित्रांनो, त्यानंतर जे आहे ते आपल्याला स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला असं प्रकारे इथे ठेवून घ्यायचे. 30 ठेवून घ्यायचे. मित्रांनो, त्यानंतर सिम्पली डन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते त्या पुढच्या फोटोवरती जायचं. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे इथे खाली हार्ड फ्लेम हाय पीट ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला असं प्रकारे इथे 35 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे तुम्ही कलरसुद्धा इथून जे आहे तुमच्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. मित्रांनो, मी जो आहे तो कलर आता 40 ठेवून घेतलेला आहे. मित्रांनो, असं प्रकारे त्यानंतर जे आहे करून ह्याची ड्युरेशन फोटोवर ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी पीटवरती क्लिक करून हॅल्युकेशन ह्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते इलेक्ट्रिक करंट हाय पीट ॲड करून सिम्पली घ्यायचे. त्यानंतर ह्याची ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. कलर जो असेल तर मित्रांनो आपल्याला असं मी ते ठेवून घेतलेलं आहे 40. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे स्पीड जे असेल ते मित्रांनो मी ते 50 ठेवलेली आहे. त्यानंतर जे ते फिल्टर असेल ते मित्रांनो मी पूर्ण 0 करून घेतले. त्यानंतर इंटेन्सिटी पूर्ण फुल घेऊन करून ठेवलेली आहे. त्यानंतर जे ते ब्लर असेल ते मित्रांनो मी आता 70 ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर जे ते ट्विस्ट आहे तो मित्रांनो आपल्याला असं बरं इथे 30 ठेवून घ्यायचे. मित्रांनो, साईज जे असेल ते आपल्याला 50 ठेवून घ्यायचे आहे. मित्रांनो, झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी पिकवरती क्लिक करायचे. बॉडी पिकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे येते खाली अशा प्रकारे येते तुम्हाला फोटो फॅटूम
ट्रान्सलेशन हा बी ट्रान्झॅक्शन हा बी भेटून जाईल मित्रांनो. असं बघा त्याला सिम्पली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती मग क्लिक करायचे, फिल्टर पूर्ण करायचे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला स्पीड असेल ते मित्रांनो आपल्याला 50 ठेवून घ्यायचे, ब्लर 50 ठेवायचे. त्यानंतर रोटेटसुद्धा आपल्याला 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला असेल ते मित्रांनो आपल्याला फुल करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचं. डन झाल्यानंतर बॅक घेऊन सिम्पली हा व्हिडिओ आपल्याला आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.